ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर संजीवनी माने म्हणून आहेत इचलकरंजीमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय। तर संजीवनी ताई म्हणतात, गेली 8 वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि 8 वर्षापूर्वी असं झालेलं म्हणतात, की माझा भाऊ कॅन्सरनं गेला. म्हणजे आईंच्या मार्गात येण्याआधी एक 3-4 वर्ष म्हणतात माझा भाऊ आधी गेलेला होता. तर भाऊ गेल्यानंतर फार मी डिप्रेशनमध्ये आलेले होते म्हणतात. आई पण तेवढीच, घरातले सगळेच. आणि माहिती होतं आम्हाला की खूप मोठा आजार आहे वगैरे, पण त्यातून सुद्धा तो बाहेर पडेल असं वाटत होतं. सगळ्यांना आशा होती की तो बाहेर पडेल. कव्हर पण व्हायला लागलेला होता तो. पण नाही तो राहिला म्हटल्या. आणि त्याच्यानंतर आईसारखी आजारी पडायला लागली. मी पण म्हणजे मी दाखवू शकत नव्हते. आई-वडिलांना सावरायचं होतं वगैरे. पण कुठेतरी मेंटली मी खूप खच्चीकरण व्हायला लागलेलं होतं, असं वाटायला लागलेलं होतं. का तर बॉन्डिंग आमचं खूप चांगलं होतं लहानपणापासून. म्हणजे मी कधी बाहेर खेळायला जायची नाही म्हणतात. मी भावासोबतच खेळायची. जे पण काही खेळणं असेल त्याच्यासोबतच असायचं. त्याच्याच मित्रांमध्ये मग मी वाढले म्हणतात त्या. माझ्या मैत्रिणी, त्याचे मित्र म्हणजे एकसारखेच होते, की म्हणजे माझ्या मैत्रिणी पण त्याच्या मैत्रिणी असल्यासारख्या होत्या. म्हणजे अगदी लहानपणापासून. आणि त्याचे मित्र हे माझे मित्र असल्यासारखे होते. सगळं म्हणजे जे पण आम्ही काही करायचो, तर दोघं मिळून करायचो. काही म्हणजे ॲक्टिव्हिटीज सांगितल्या असतील शाळेमध्ये वगैरे, वगैरे काहीही असू दे. तर त्याच्यामध्ये आम्ही दोघंही समान हे असायचो म्हणतात, भाग घेणं असू दे, म्हणजे वक्तृत्व कुठलं असू दे किंवा डान्स वगैरे असू दे, तर भाग घेणं आमचं दोघांचंही असायचं. आणि कधीच मी भावाला सोडून राहिलेले नव्हते म्हणतात. म्हणजे लहानपणापासूनच कुठं गावी जरी गेलो, तरी दादा असेल तर मी जाणार. असं होतं आणि ते मोठ्यापणीपर्यंत आमचं तसंच चालू होतं, की त्याला माझ्याशिवाय करमायचं नाही आणि मला पण त्याच्याशिवाय करमायचं नाही. आणि आई-वडिलांना ही गोष्ट खूप चांगली वाटायची, की आपल्या मुलांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आणि आम्ही भले दोघं जरा म्हणजे भांडण वगैरे झालं, कधी मोस्टली आमची भांडणं पण नाही व्हायची म्हणला. म्हणजे भांडतात पण जास्त. तर लहानपणापासूनच आम्ही कधी जास्त भांडत पण नव्हतो म्हणला. आमचं खूप चांगलं पटायचं वगैरे. आणि जर समजा कधी भांडण वगैरे झालं आणि तरी अर्धा 1 तास नाही बोललो समजा, आणि समजा आईनं त्याला काहीतरी बोललं, तरीसुद्धा मला राग यायचा किंवा मला आईनं काहीतरी बोललं तर त्याला लगेच राग यायचा. इतकं चांगलं आमचं हे होतं. आई-वडील ते शेवटी आई-वडीलच असतात. आई खूप म्हणजे सारखी आजारी पडायला लागली दादा गेल्यानंतर म्हटल्या त्या. पण मी खूप म्हणजे मी दाखवू शकत नव्हते, पण मानसिकरित्या मी खूप खच्चीकरण माझं झालेलं होतं म्हणतात. खूप मी असं स्ट्रेसमध्ये असल्यासारखी राहायची. कुठेही जाताना भाऊ सोबत असायचा. म्हणजे तो आजारी पडल्यापासूनच म्हणजे आम्ही टेन्शनमध्येच होतो. पण तो गेल्यावर मात्र फारच आम्ही खचलो म्हणतात त्या. आणि म्हणजे इंजिनिअरिंग त्याची कंप्लीट झालेली होती म्हणतात आणि मग भाऊ माझा गेला. आणि भावापेक्षा मी 3 वर्षानं लहान होते म्हणतात. संजीवनीताई म्हणत होत्या, की त्याला म्हणजे जॉब वगैरे आता लागणार वगैरे ह्याच्यामध्ये असताना अ, तो आजार समोर आला. आणि त्यामुळं त्याला पण इतकं वाईट वाटायला लागलं. आणि वाईट म्हणजे त्याला असं खूप आशा पण होती जगण्याची. आणि खूप प्रयत्न पण आम्ही पण केले. त्यांना पण स्वतः खूप प्रयत्न केले. पण त्याचं नशीब नव्हतं म्हणल्या. आणि त्यावेळेला काही आईंचा मार्ग वगैरे आम्हाला काही माहिती पण नव्हता. आणि शेवटी कसं असतंय, एक वेळ असत्या. ती वेळ जर येणार असेल, तर चांगले मार्ग पण सापडत नाहीत लवकर, असं ताई म्हणत होत्या. तर चांगले मार्ग सापडत नाहीत म्हणण्यापेक्षा आपण त्या मार्गांकडे जात पण नाही. जर आपलं काहीतरी वाईटच वेळ असेल, तर आपण जात नाही चांगल्या मार्गांकडे पण. तर त्या म्हणतात तसंच काहीसं झालं. आणि दादा गेल्यानंतर मग पूर्ण असं घर म्हणजे
जवळ-जवळ म्हणतात 1-1.5 वर्ष आम्ही त्यातून बाहेरच पडलेलो नव्हतो. म्हणजे कुठं जावसं वाटायचं नाही, कुठे यावसं वाटायचं नाही. आई आजारी असायची, तर तिला फक्त दवाखान्यात नेणं, आणणं वगैरे सारखं आई आजारी पडायला लागलेली होती म्हणल्या दादा गेल्यानंतर. मग हे असं चालू असताना आम्हाला म्हणजे बाबांना असं वाटायला लागलं, की हे घर आपण विकून दुसरीकडे गेलो तर थोड्या आठवणी वगैरे कमी होतील. तर घर विकायचं आमचं चाललं म्हणलं आणि ज्यावेळेला घर बघायला वगैरे घर खूप मोठं होतं म्हणलं आमचं आधीचं. त्याच्यानंतर आम्ही जे घेतलं ते मुद्दाम छोटं घेतलं, का तर आईला पण साफ करता होत नव्हती आणि नंतर मी लग्न झाल्यावर वगैरे ते घरात तसंच सगळं हे होणार. मी लग्न झाल्यानंतर आईला तेवढं होणार पण नाही वगैरे. म्हणून आम्ही फक्त एक 1 BHK घ्यायचं ठरवलं. का तर आमचं जे आधीचं घर होतं ते 3 BHK होतं म्हणतात ते. ताई म्हणत होत्या. तर बाबांनी 1 BHK घर घ्यायचं ठरवलं त्याच्यानंतर. घर बघायला लोकं यायला लागली म्हणल्या. घर खूप मोठं होतं वगैरे. घर बघायला लोकं यायला लागली. तर एक हे आलेले होते म्हणतात घर बघण्यासाठी कस्टमर जे होते ते एक आलेले होते आणि ते आईंच्या मार्गामधले होते म्हणल्या आणि बरेच जण यायचे पण मुलाचं असं झाले वगैरे असं कळलं बाहेरून, की ते म्हणजे घर घ्यायला कचवचायचे म्हणले. असं झालंय त्यामुळं. भावाचं असं झालेलं त्यामुळं. पण आम्ही काही त्या घरात 1-2 वर्षापासून होतो असं नाही म्हणलं. माझा जन्मच त्या घरामध्ये झालेला होता आणि दादाचा माझा जन्म त्या घरामध्ये झालेला होता. म्हणल्या खूप लहानपणापासून आमचं ते घर होतं. काय त्यावेळेचंच होतं असं नाही आहे. पण ते ते लोकांना तसं हे वाटायचं. तर जे आले म्हणल्या घर बघण्यासाठी आमचं, ते आईंच्या मार्गामधले होते. आणि आईंच्या मार्गातले इतके होते म्हणले त्या त्या काकू आणि काका दोघंही. इतकं आईंच्या मार्गातले होते, की त्यांनी घर बघायला आल्यानंतर आम्ही पण रिॲलिटी जी आहे ती सांगत होतो. का तर बाहेरून लोकांना कळून परत ते हे होण्यापेक्षा का तर ते कळतच होतं. आजूबाजूची लोकं वगैरे होती सांगणारी वगैरे, तर त्यामुळं आम्ही तर लपवतच नव्हतो. तर आम्ही ज्यावेळेला सांगितलं, घर दाखवलं वगैरे, तर त्यांना अ, अ, आई वगैरे असं बोलली की ह्या गोष्टीमुळं बरेच लोकं म्हणजे नाही बोलतायत घर घ्यायला वगैरे आमचं. तर त्या म्हणल्या की "आम्ही नाही आहे इथं राहणार. आमच्या आई राहणार आहेत आणि आई जर आमच्यासोबत इथं राहणार असतील, तर आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आहे." म्हणजे इतका कॉन्फिडन्स, इतकं आत्मविश्वास नाही, आईंवरचा विश्वास इतका. तर आईला खूप आश्चर्य वाटलं म्हणल्या त्यांचं त्या बोलण्यावरनं वगैरे. तर आईला माहिती होतं म्हणल्या कलावती आईंचं. तर आई बोलली, "तुम्ही कलावती आईंचं करताय का?" वगैरे. तर "हां, मी कलावती आईंची आईंचं करते." आणि खूप वर्षापासून आमच्यात आईंचं करतात म्हणल्या त्या. आणि म्हणजे त्या मूळच्या इकडच्या नव्हत्या म्हणल्या. पण इकडं त्यांना यायचं होतं राहायला. तर म्हणजे त्यांचं माहेर इकडं होतं, तर त्यांना इकडं घ्यायचं होतं. त्या मूळच्या नव्हत्या आणि त्यांचं त्यांचं तिकडचं घर विकून त्यांनी इकडं घेणार होते म्हणल्या. तर काका जे होते ते काका म्हणायला लागले की तुम्ही म्हणजे बघितलंय दुसरीकडं कुठं का अजून तुमचं हे सेल झाल्यानंतरच मग तुम्ही हे करणार आहे? तर बाबा बोलले, "हां, म्हणजे आम्ही बघितलंय 1-2 ठिकाणी. आम्हाला पसंत पण पडलंय. पण हे सेल वगैरे झालं की मग आम्ही तिकडं हे करणार आहोत." असं बाबांनी सांगितलं म्हणला. आणि ते म्हटले, आम्ही कळवतो." आणि लगेचच त्यांनी संध्याकाळी पण सांगितलं लगेचच, की आम्हाला घर पसंत आहे आणि आम्ही घ्यायला तयार आहोत वगैरे." मग ते बोलणी वगैरे सगळी झाली म्हणल्या आणि ते बघायला पण म्हणजे त्यांच्या मुलाला वगैरे पण नंतर घेऊन आले. सगळं झालं फायनल वगैरे घराचं झालं म्हणल्या आणि ते म्हणजे मुलाला वगैरे घेऊन आलेले होते. तर त्यांचा मुलगा पण इंजिनिअर होता. त्याने पण बघितलं वगैरे, त्याला पण पसंत पडलं आणि आम्ही पण ते घर वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो आमच्या घरामध्ये. त्यांनी त्या घरामध्ये राहायला लागलेत.
असं वाटलं नव्हतं कधीच म्हणला, ही गोष्ट अशी काहीतरी घडेल असं वाटलं नव्हतं म्हणला. पण ज्यावेळी आम्ही त्या घरामध्ये शिफ्ट झालो, त्यावेळेला ते काका वगैरे एकदा परत आणि आमच्या घरी आले म्हणला. आणि त्यांची कास्ट आमची कास्ट पूर्ण वेगळी आहे म्हणल्या, पूर्ण वेगळी म्हणजे कुठंच काही हे नाही आहे. भागसुद्धा सगळे वेगळे म्हणजे ते महाराष्ट्रीयन पण नाही आहेत म्हणल्या, फक्त त्या काकू महाराष्ट्रीयन होत्या. इकडं त्यांचं माहेर होतं, त्यामुळे त्यांनी इकडं घर घेतलं. पण ते सुद्धा महाराष्ट्रीयन नव्हते म्हणले. आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या आणि ते आमच्या घरी एकदा आले आणि आईला त्यांनी अचानक आल्यावर आईला असं वाटलं, की बापरे! काय घरामध्ये हे झालं का? असं कसं आलेत हे लोकं? म्हणजे आईला वेगळं काहीतरी वाटलं. तर ते आले आणि त्यांनी मागणी घातली म्हणल्या मला. मला आश्चर्य वाटलं म्हणलं माझ्या डोक्यात पण असं काही नाही. आई-बाबांच्या पण डोक्यात नाही. पण त्यांच्या डोक्यात त्यावेळेपासून ते होतं म्हणे. म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला त्यावेळी बघितल्यानंतरच मी आवडलेले होते असं ते बोलले म्हणला. आणि त्यांनी विचारलं आणि विचारल्यानंतर म्हणला मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद पण वाटला, की अरे आपण कुणाला तरी आवडतोय. म्हणजे ही फिलिंग प्रत्येकाला असं वाटतं, की हां, आपण कुणाला तरी आवडतो ही फिलिंग प्रत्येकाला चांगली वाटतं. तर पण विचार करायला पाहिजे ह्या गोष्टीवर का तर कधी हे नव्हतं केलेलं म्हणला. असा विचार नव्हता केलेला. शिक्षण माझं पण झालेलंच होतं म्हणला आणि दादासारखं चांगलं झालेलं नव्हतं. मी बी-कॉमला होते. त्या गोष्टीत मात्र आम्ही दोघं वेगळं ठरलेलो होतो म्हणला. नाहीतर जे दादा करायचा ते मला करायचं असायचं म्हणला. आणि मी खरं माझ्या आई-बाबांनी सांगितलं, "तुमचा मुलगा इंजिनिअरिंग झालेला आहे. ही बी-कॉम झालेली आहे. मुलांना कसं एकाच फील्डमधलं असलं तर बरं पडतंय वगैरे." तर नाही हरकत नाही आहे वगैरे असं त्यांनी बोलले. आणि तो मुलगा पुण्याला जॉबला होता. तर मी म्हटलं विचार करायला लागेल आई मला का तर त्यांनी मलाच डायरेक्ट विचारलं. त्यांनी काही असं काही आढेवेढे घेतले नाहीत. तर मी पण असं सहज सांगून टाकलं, की ह्या गोष्टीवर विचार करावा लागेल वगैरे म्हणून. आणि मग म्हणल्या त्यांनी त्या बोलल्या म्हणल्या, की आम्हालाही म्हणजे ह्या गोष्टीबद्दल आम्ही पण कधी विचार नव्हता केला. पण माझा मुलगा बोलला, की त्यांची मुलगी मला आवडली आहे, तू विचारून बघ वगैरे. आणि मलाही असं वाटायचं पहिल्यापासून, की आईंच्या मार्गातली एखादी मुलगी मुलाला बघावी. का तर तोही आईंच्या मार्गामधला आहे. आम्ही दोघंही आईंच्या मार्गातले आहोत आणि आईंच्या कृपेने सगळं चांगलं झालेलं आहे आमचं. तर मग आईला थोडी असं हे वाटायला लागली, की ह्यांनी आणि घर घेऊन पण ते जवळ म्हटलं 3-4 महिने उलटून गेलेले होते. आमचं घर त्यांनी घेऊन. तर मग बाबा वगैरे बोलत असताना आई बोलल्या, "किती वर्षापासून करताय आईंचं वगैरे?" तर माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून करतोय म्हटल्या आणि त्यांच्या एका मुलीचं लग्न झालेलं होतं. तर म्हटल्या, "माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून मी करते आणि म्हणजे मी इकडं होते त्यावेळेपासूनच मी करायची" म्हटल्या आईंचं. पण माझं म्हणजे लव्ह मॅरेज झाल्यामुळं मी अगदी वेगळ्या भागामध्ये तिकडे जाऊन बसले आणि म्हणजे त्यांचे मिस्टर जे होते ते पंजाबी होते म्हणले आणि तर त्या तिकडून म्हटल्या मग आम्ही परत महाराष्ट्रामध्ये माझं कधी लवकर येणं नाही झालं वगैरे. पण नंतर वाटायला लागलं की महाराष्ट्रात हे करायला पाहिजे आणि मग आम्ही नंतर इकडं शिफ्ट झालोय म्हणल्या. बऱ्याच वर्षांनी त्यांनी शिफ्ट झाले. मुलं मोठी झाल्यानंतर, मुलीचं लग्न झाल्यानंतर मग ते शिफ्ट झाले इकडं महाराष्ट्रात. मग ते म्हणत होते की तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, कास्ट वगैरे अशा गोष्टींचा काही प्रॉब्लेम नसेल, तर आम्हाला तुमची मुलगी आवडली. आई वगैरे बोलली, आम्हाला विचार करावा लागेल." तर त्या ज्यावेळेला म्हटल्या, की "मला ही आईंच्या मार्गातलीच मुलगी हवी होती." असं बोलल्या. तर आईला खूप हे वाटायला लागलं. आई बोलली, म्हणजे इतके काय-काय अनुभव तुम्हाला आलेले आहेत वगैरे असं आई बोलली ते म्हणजे एवढं आईंचं करताय. खूप तुम्हाला म्हणजे आईंची खूप प्रचिती आली आहे का वगैरे असं त्यांनी आईनं विचारलं म्हणल्या त्यांना. तर त्या त्या बोलल्या म्हणल्या,
होय, माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे मी आधीपासूनच करायची. पण नंतर लग्न झाल्यानंतर खंड पडलेला होता 1-2 वर्ष. पण मी नंतर परत आईंचं सुरू केलं म्हणल्या. थोडेसे प्रॉब्लेम वगैरे यायला लागल्यावर लक्षात यायला लागलं. आणि त्यावेळेपासून चालू केलं. ते मी आजतागायत नाही बंद केलं आणि सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवरच माझ्या चांगल्या होत गेल्या म्हणल्या. हे घर घेताना सुद्धा असं वाटत होतं, की तिकडचं घर विकायला लागेल आणि मग इकडं घ्यावं लागेल. पण ते घरसुद्धा आमचं तसंच आईंनी सेफ ठेवलं म्हणल्या. ते घरसुद्धा विकावं लागलं नाही आणि हे घरसुद्धा आम्हाला मिळालं वगैरे असं त्या ज्यावेळेला बोलायला लागल्या म्हणल्या. तर त्यावेळेला बऱ्याच गोष्टी पण आणखी थोड्या त्यांनी सांगितल्या, की सासूबाईंच्या त्यांच्या तब्येतीबद्दलच्या, की त्यांच्या दवाखान्यांना पैसा जात होता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे म्हणल्या, आमच्या घरामध्ये आमच्या दोघांचं खूप वादावादी व्हायची, नवरा-बायकोची म्हणजे सुरुवातीला वगैरे. खूप वादावादी व्हायची. असं वाटायचं की आपण लव्ह मॅरेज केले वगैरे, तर हे टिकेल का नाही वगैरे असं वाटायचं. पण आईंच्या कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत गेल्या. आमचा संसार एवढा टिकेल, मुलं मोठी होऊन लग्न त्यांची होईपर्यंत नातवंड म्हणजे मुलीची मुलं झालेली होती ना त्यांच्या. तर ते नातवंड वगैरे आम्ही बघेन एकत्र संसार करून हे काही आम्हाला वाटलेलं नव्हतं. पण आईंच्या कृपेवर हे सगळं झालं. असं ज्यावेळेला त्या सांगायला लागल्या, त्यावेळेला आईला पण असं वाटायला लागलं, की कुठेतरी हे केलं पाहिजे. आईला माहिती होतं आईंचं वगैरे आणि मग आई बोलली, चालेल, हिचा विचार घेतला पाहिजे. आम्हाला काही हरकत नाही. फॅमिली चांगली असेल, मुलीचं चांगलं होणार असेल तर आमच्यात पण तसं काही जात-पात वगैरे असं काही हे नाही आहे. आई-वडील आमचे दोघे पण तसं बोलल्यानंतर त्यांनी म्हटले, "ठीक आहे, मुलीचा विचार घ्या. तिचंच महत्त्वाचं आहे. तिचा विचार घेतला पाहिजे" वगैरे. मग ते गेल्यानंतर 2 दिवस मी विचार करत होते म्हणल्या, की काय करावं? आणि मग आईनं वगैरे पण थोडीशी आणि चौकशी केली. बाबांनी पण चौकशी केली बाहेरून वगैरे. तर त्यांची फॅमिली चांगली आहे वगैरे सगळं समजलेलं होतं. का तर त्यांचे आई-वडील वगैरे म्हणजे काकूंचे आई-वडील वगैरे तिथं होते राहायला आसपास. तर मग सगळं चौकशी वगैरे केली म्हणतात आणि मग नंतर मला असं वाटलं, की आईंचं हे करावं आणि मग मी ह्याला सर्च केलं म्हटलं YouTubeला वगैरे. त्याच्यानंतर त्यावेळेला खूप जास्त काही आईंचं येत नव्हतं म्हटलं. पण नेटवर वगैरे आईंचे फोटो वगैरे मी सर्च केले थोडेफार आणि मंदिरमध्ये 1-2 वेळा जाऊन आले म्हटल्या आणि जाऊन आले, चांगलं वाटलं. मी पुस्तकं पण घेऊन आले म्हटल्या, 1-2 आईंची पुस्तकं. तर ती आता कुठली होती मी पहिल्यांदा आणलेली काही लक्षात नाही. त्याच्यानंतर परत सगळी पुस्तकं आणत गेले त्यामुळे लक्षात नाही म्हटलं मी पहिल्यांदा कुठलं आणलेलं आणि एवढं काही ह्यानं वाचत नव्हते. फक्त आतमध्ये काय आहे हेच मी बघायची म्हटलं. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर 3-4 दिवस मी विचार केला आणि आई पण बोलली सगळीकडून चांगलं आहे, सगळ्या दृष्टीने चांगलं आहे, मुलगा पण चांगला जॉबला आहे वगैरे हे ते सगळं विचार केला आणि मग आईनं आणि बाबांनी सांगितलं हां, मुलगी तयार आहे म्हणून. आणि मग तो तो मुलगा आला म्हणल्या पुण्यावरून आणि झालं म्हणल्या 1, 2, 3 वेळा आम्ही भेटलो आणि त्यांना फक्त पहिल्यांदा त्यांनी मला हीच अट घातलेली होती. अट म्हणजे त्यांनी एक आपली हे सांगितलेली होती म्हणले भावना, की माझ्या आईची खूप इच्छा होती, की आईंच्या मार्गातली मुलगी मिळावी आणि मलाही खूप वाटतंय की मी जितकं आईंना मानतोय तितकं मानणारी मला बायको हवी आहे आणि तू जर आईंचं केलीस तर म्हणजे मी काय तुझ्यावर हे घालत नाही आहे, बंधन घालत नाही आहे. पण जर तू आईंच्या मार्गात आलीस तर मला खूप आनंद होईल असं त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी बोललेले होते. तर मी म्हटलं मी बघितलेलं आहे आईंचं थोडं मी वाचायला घेतलं होतं. आता हे तुमचे आई-बाबा येऊन गेल्यानंतर मी आणलेलं होतं. तर त्यांना खूप आनंद झाला म्हटलं. आणि मग थोड्याच दिवसात 1-1.5 महिन्यातच आमचं लग्न पण झालं म्हटलं. आणि लग्न झाल्यानंतर मी ज्यावेळेला सासरमध्ये आले म्हटलं, त्यावेळेला म्हणजे आम्ही पुण्याला जायला अजून वेळ होता का तर ह्यांनी महिनाभराची सुट्टी काढलेली होती म्हटलं आणि आम्ही दोघंही पुण्याला नंतर जाणार होतो. तसं सगळं त्यांनी हेच करून ठेवलेलं होतं म्हटलं.
म्हणजे त्यांनी तर आधी रूम घेऊनच ठेवलेली होती तिकडं, ते राहतच होते. तर आम्ही जाणार होतो 1 महिन्यानंतर म्हणल्या. मग त्या 1 महिन्यात मी सासूबाईंचं बघितलं म्हणल्या, बाबांचं बघितलं, आमच्या आईंचं बघितलं, बाबांचं बघितलं. ते सगळे म्हणल्या इतक्या चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात आलेले आहेत म्हणल्या आणि त्यामुळं मुलांचं सगळं चांगलं झालं म्हणल्या आणि त्यांचासुद्धा संसार जो विस्कळीत होईल तरी वाटत होतं, तर ते झालं नाही म्हटलं. एक आणि एक गोष्ट आज मला आता आई माहिती आहे, तर आज मला आईंचे नियम माहिती आहेत. पण त्यांनी आपल्याला नियम आईंचे सगळे माहिती असतात किंवा आईंच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण त्या फॉलो किती जण करतात म्हणतात. माझ्या सासूबाई प्रत्येक गोष्ट आईंची फॉलो करतात. माझे मिस्टर प्रत्येक गोष्ट आईंची फॉलो करतात. माझी नणंद, माझे दीर नाही सॉरी, माझे सासरे सगळेजण आईंच्या प्रत्येक गोष्टी फॉलो करतात म्हणतात. आणि त्यामुळं ते घर आईंच्या आधारावर म्हणून आमचं घर घेतल्यावर सुद्धा त्यांना कधीही किंचितही कुठं त्यांच्या मनात शंका किंवा काही भीती कुठलीही गोष्ट नव्हती म्हणल्या. का तर तेवढ्या विश्वासानं त्यांनी आईंच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे सगळ्यांनीच. का तर आईंच्या पुस्तकातल्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत, कुणाची निंदा करायची नाही, कुणाच्या चाहड्या करायच्या नाहीत, खोटं बोलायचं नाही, फसवायचं नाही. ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि माझं खूप चांगलं नशीब म्हणतात. जाताना दादाचा म्हणजे दादा ताई बोलत होत्या, की दादा वारला. त्यानं मला जाताना आशीर्वाद देऊन गेला कदाचित आणि त्यामुळं त्या आशीर्वादानं मला इतके चांगले आईंच्या मार्गातली फॅमिली मिळाली. का तर म्हणतात माझ्या सासूबाई म्हणजे स्वयंपाक करताना आपण पण विसरतोय बऱ्याच वेळेला. पण सासूबाई माझ्या आईंचा तोही नियम फॉलो करतात, की केसं वर बांधायची. आईंच्या ह्याच्यामध्ये आहे की किचनमध्ये जाताना आपण सेवेला गेलो किचन सेवेला तरीसुद्धा बेळगावात मंदिरमध्ये किंवा इथं पण कुठं आईंची मंदिरं असतील आणि तिथे किचन सेवा असेल, तर आधी आईंनी घालून दिलेला नियम आहे तो, की केस पूर्ण वर टांगायची. म्हणजे केस अजिबात कुठेही हे करायची नाहीत. वेणीसुद्धा चालत नाही, माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तर केस पूर्ण वर बांधणं ही गोष्टसुद्धा माझ्या सासूबाई फॉलो करतात म्हणतात. दारात रांगोळी सडा पूर्ण रोज सकाळी झालं, की मग केस वगैरे बांधून ते किचनमध्ये जाणं. इतके नियम त्या व्यवस्थित म्हणजे जे आईंनी सांगितलंय ते करायचंच. ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीतल्या आईंनी ज्या गोष्टी सांगितल्यात. माझ्या घराच्या बाथरूममध्ये म्हणतात की आईंच्या मंदिरमध्ये जशा बकेट भक्तनिवासमध्ये अंघोळ झाली की म्हणजे अंघोळीच्या आधी अंघोळी झाली की घासतात आणि त्या बकेटा असं पलट्या करून ठेवतात. तर तसंच माझ्या सासूबाईसुद्धा करतात म्हणतात. अंघोळी झाली की मग ते सगळ्यांनाच सवय आहे की सगळ्यांच्या अंघोळी झाली की ज्याची अंघोळ शेवटी होईल त्यानं घासायची. मग ते कुणीही घासतंय म्हटल्या. रोज वेगवेगळे जण लवकर जातात, कोण लवकर जातात. पण सासूबाईंची प्रत्येक वेळेला लवकर अंघोळ झालेली असते म्हणतात. त्यामुळे त्यांच्यावर घासायचा कधी नंबर येत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत म्हणतात. रोज सकाळी उठून लोटून झाडून काढून सडा करणं, त्याच्यानंतर रांगोळी काढणं, मग आईंच्या इथे म्हणजे मंदिरमध्ये देवाऱ्यातल्या मंदिरमधले सगळं स्वच्छता करणं, घरातली सगळी स्वच्छता, लोट झाड फरशा वगैरे हे सगळं करणं. हे सगळं त्यांनी इतकं व्यवस्थित करतात म्हणतात आणि मंदिरमध्ये ज्या पद्धतीनं उठतात त्या पद्धतीनंच माझ्या सासूबाई घरी पण उठतात आणि बाकीचे सुद्धा घरचे म्हणल्या की 5:30 वाजेपर्यंत उठलेले असतात. माझे मिस्टरसुद्धा म्हणले असं अजूनही त्यांना सवय आहे, की मी अजूनही कधीही 8 वर्षात बघितलेलं नाही आहे म्हणतात, की म्हणजे ते हे नाही आहेत लवकर उठलेले नाही आहेत. कधीच नाही म्हणतात. त्या 5:30 पर्यंत सगळे उठलेले असतात घरातले, झाडून सगळे उठलेले असतात म्हणतात. आणि असं कधीच नाही, की उठलोय आणि कुठेतरी मोबाईल घेऊन लोळत पडले किंवा असंच बेडवर आळसात पडलेलं. कधीही मला त्यांच्या घरात कुणीही इव्हन त्यांच्या म्हणतात माझ्या नंदेची लहान-लहान मुलं त्यांनासुद्धा त्यांनी त्या सवयी लावलेल्या आहेत. ती मुलं उठतात तशी म्हणजे बाथरूममध्ये जातात,
पटपट येतात, नंतर अंघोळीला जातात. म्हणजे लहान मुलांना तर किती ओरडावं लागतंय वगैरे, तरीसुद्धा मुलंसुद्धा तशीच घडलेली आहेत. नंदेची सुद्धा म्हणतात माझ्या. म्हणजे त्यांनी ह्या गोष्टी अगदी लहानपणापासून त्यांच्या मनावर ह्या बिंबवलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांच्या पूर्ण घराला आईंच्या प्रत्येक गोष्टीचं वळण लागलेलं आहे म्हणतात. माझ्या सासूबाई मी एवढा 8 वर्ष झालं बघते म्हणतात. माझ्या सासूबाईंनी कधीही कुठल्याही लोकांना घरात इंटरफेअर करू दिलं नाही आणि कुणाच्या घरात स्वतःही आम्हालाही तशी सवय लावली नाही त्यांनी. त्यांच्या मुलांनाही नाही, मलाही नाही आणि त्यांनाही स्वतःला नाही कुणाच्या घरात इंटरफेअर करायचं किंवा कुणाच्या घरात काय चाललंय डोकावून बघायचं, कधीच नाही म्हणतात. आणि आपल्याही घरात कुणी डोकावून बघावं एवढं त्यांनी ताकद नाही कोणाची ठेवलेली म्हटलं. म्हणजे किती जवळचं असू दे, पण त्या गोष्टी तिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायच्या. म्हणजे ते नाती असू देत नाहीतर काही असू दे. हे सगळं त्यांनी आईंकडून शिकल्यात आणि त्या प्रत्येक वेळेला म्हणून म्हणतात की आईंनी चरित्रामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून दिलेली आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. ते फक्त आपण घेत गेलो की बाकी कुठल्याही गोष्टी जास्त कराव्या लागत नाहीत, की ज्याच्यासाठी म्हणजे सुखासाठी आपण खटपट करतोय ज्या सुखासाठी, तर ते सुख बाहेर नाही शोधावं लागत, असं सासूबाई प्रत्येक वेळेला सांगायच्या. त्या एका महिन्यात म्हणल्या मला त्यांनी पूर्ण आई काय आहेत ते सांगितलं. त्या एका महिन्यात माझ्यावर एवढ्या आई बिंबल्या म्हणतात, मग त्यांच्या मुलांवर किती बिंबल्या असतील. त्यामुळं माझे मिस्टरसुद्धा अजूनही उठतात म्हणल्या 5ला उठतात, कधी-कधी 5:15 होतात, पण 5:30ला ते नामस्मरणाला बसलेले असतात म्हणतात पहाटे. आणि त्यामुळं मला पण आता सवय झालेली आहे म्हणतात. आणि आईंसारखं अजून आम्ही 4 वाजता नाही उठत, पण माझ्या आई आणि माझे बाबा म्हणजे सासू-सासरे सांगतात ते सांगत होते ते अजूनही म्हणतात 4 वाजता उठतात. 8 वर्ष झालं मी बघते म्हणल्या. म्हणजे आता आम्ही पुण्याला असतो म्हणल्या, पण आम्ही इचलकरंजीला वगैरे कधीही जाऊ दे म्हणल्या, कधी गेलो आम्ही घरी की 8-8 दिवस आम्ही राहतोय वगैरे, कधीही त्यांच्या नियमात खंड नाही म्हणतात. त्या 4 वाजता उठतात, त्या करायच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणजे 5:30ला तर सगळेजण नामस्मरणाला वगैरे बसलेले असतात. प्रातस्मरण करतात, नामस्मरण करतात, बालोपासना पण करतात. 5:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत म्हणजे सासूबाई कसं घरातली कामं करत करतात, पण बाकीचे असं बसून वगैरे करतात म्हणले. आणि मग त्याच्यानंतर का तर आवरून वगैरे लवकरच त्यांनी घेतलेलं असतं, त्यामुळे मग बाहेर पडायला पण त्यांना काही हे होत नाही म्हटलं. आणि 8:30ला मग नाश्ता वगैरे करून सगळेजण बाहेर पडतात. ह्या त्यांच्या घरातल्या ज्या सवयी आहेत त्या सगळ्या मला लागलेल्या आहेत म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग मी पण आईंच्या मार्गात आले. 2 वर्ष मी आईंची उपासना अगदी मन लावून करत होते. का तर त्यांनी जितक्या गोष्टी मला चांगल्या-चांगल्या शिकवल्या, त्यांच्या घरातलं वातावरण आणि त्याच घरात ज्या घरात मी वाढले, लहानाची मोठी झाले, त्याच घरात मी परत सून म्हणून आले. म्हणजे तेच घर त्यांनी विकत घेतलेलं होतं ना, तर मला सगळं त्या गोष्टी सगळ्या घरातल्या म्हणजे सगळ्या लहानपणीच्या पण आठवणी आठवायच्या म्हणल्या आणि मला खूप चांगलं वाटायचं की ज्या घरातनं मी लहानाची मोठी झाले त्याच घरात मी परत पण येते. तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप भारी होती म्हणल्या. आणि ज्या पण वेळेला सुट्टीला येईल त्यांनी माझी जी रूम होती तीच रूम आम्हाला दिली. का तर मी ज्यावेळेला बोलले की ही रूमच माझी होती, तर तीच रूम त्यांनी आम्हाला दोघांना दिलेली आहे म्हणतात. खूप सगळ्या गोष्टी सासू-सासऱ्यांनी आमच्या खूप व्यवस्थित सगळ्या जुळवून आणलेल्या आहेत, केलेल्या आहेत सगळ्या व्यवस्थित. का तर ते फक्त आईंची कृपा होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तेही करू शकलेले आहेत म्हणतात. 2 वर्षानंतर मी खूप चांगली उपासना झाली म्हणतात. पण मुलांसाठी प्रॉब्लेम यायला लागले. तर सासूबाई मला बोलल्या म्हणतात, की "उपासना वाढव तुझी." का तर त्यावेळेला मी जी उपासना करत होते ते फक्त मी चरित्र वाचन करायची. सासूबाईंनी आधीच सांगितलेलं होतं, चरित्र वाचन रोजच्या रोज करायचं. चरित्र वाचन करायची, नामस्मरण करायची, म्हणजे अर्ध्या तासाचं नामस्मरण करायचे माझ्या मिस्टरांसोबत. सकाळी म्हणजे पहाटे 5:30लाच मी पण बसायची आणि अर्ध्या तासाचं नामस्मरण करायची, चरित्र वाचन करायची.
तेही आम्ही दोघं मिळूनच वाचन करायचो. एक दिवस ते वाचायचे, एक दिवस मी वाचायचं, असं चरित्र वाचन करायचं आणि त्याच्यानंतर मग मी दिवसभर काही नाही करायचे आईंचं. तर त्या बोलल्या की आता तू नवीन-नवीन होतेस, तुला इतकं जरा जमणार नाही, पण एखादी सेवा वाढव आणखी आणि जाऊन अनुग्रह घेऊन या दोघं जण वगैरे असं पण सांगितलं. तर ते अनुग्रहासाठी मंदिरात वगैरे जाऊन हे करावं त्यांना लागणार होतं म्हटलं. तर मग ते पण आम्ही केलं आणि अनुग्रह मिळाला आम्हाला. आम्ही जात नव्हतो मंदिरात तरी पण अनुग्रह आम्हाला मिळाला म्हणल्या आणि अनुग्रह झाला म्हणल्या. अनुग्रह झाल्यानंतर 4थ्या महिन्यात लगेच मी प्रेग्नंट राहिले म्हणल्या. अनुग्रह झाल्यानंतर आल्यावर सुद्धा सासूबाई मला बोलल्या, "आता सगळी काळजी आईंना, का तर तू अनुग्रहित आहेस म्हणजे आईंनी तुझी जबाबदारी घेतलेली आहे. तर तू आता काही हे करू नको, फक्त एक उपासना वाढव, 1.5 तासाची उपासना काहीतरी कर आणि हे कर." तर मी म्हटलं, "आता एवढ्या उपासना आपल्याला तर नाही जमणार." कसं आहे आपण जे पण करतोय थोडकं जरी असेल तर ते व्यवस्थित झालं तरी तरी आई आपल्यावर कृपा करतात. तर सासूबाई म्हटल्या, "ठीक आहे, तुला एवढं खूप जास्त होत असेल नामस्मरण, चरित्रवाचन, तर बालोपासना तरी निदान कर." आणि मग मी बालोपासनेला सुरुवात केली म्हणतात आणि बालोपासना सुरुवात केली, अनुग्रह झाला आणि 4थ्या महिन्यात मी प्रेग्नंट राहिले म्हणल्या. ही फक्त माझ्या उपासनेचा हा परिणाम नव्हता म्हणल्या. हा सगळ्यांच्या उपासनेचा हा परिणाम होता म्हणल्या आणि अगदी बाळकृष्णच माझ्या पोटी जन्माला आला म्हणल्या. का तर खूप जास्त खोड्या करणारा, खूप जास्त सगळ्यांना त्रास देणारा आणि तेवढाच माया लावणारा वगैरे अशा पद्धतीचा मुलगा माझ्या पोटी आईंनी दिला म्हणल्या. आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आता. कुठलंही टेन्शन आहे असं नाही आहे म्हणल्या. पण सगळ्यात मेन महत्त्वाचं घरचं मूळ जे असतंय ते मूळ जर चांगलं असेल ना, जसं झाडाचं मूळ जर व्यवस्थित असेल, तर ते झाड अगदी व्यवस्थित उभं राहतंय. त्याप्रमाणे घरातलं मूळ जर अगदी आपण म्हणतोय ना, धार्मिक प्रवृत्तीचं आणि योग्य मार्ग दाखवणारं घरादाराला असेल ना, तर पूर्ण घर-दार एकदम चांगल्या रीतीनं बहरतंय, असं ताई म्हणत होत्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.